स्टार्ट. जागतिक पर्यावरण दिन 2025च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या वतीने राज्यात पर्यावरण रक्षणासाठी एकल प्लास्टिक विरोधी अभियान मोहीम राबविण्यात आली. यामध्ये एकल वापर सिंगल यूज प्लास्टिकच्या वापराविरोधात जनजागृती, प्लास्टिक निर्मूलन स्वच्छता मोहीम, पर्यावरण रक्षणासंदर्भात धोरणात्मक विचारमंथन आणि लोकसहभागाने उपक्रम राबवण्यावर भर देण्यात आला. या संपूर्ण उपक्रमाचे नेतृत्व राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. परिच्छेद. पर्यावरण दिनानिमित्त 5 जून रोजी मंत्रालयात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात मंत्रालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी एकल वापर प्लास्टिक टाळण्याचा संकल्प केला. यावेळी कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले आणि सरकारी कामकाजात पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करण्यासाठी ठोस पावले उचलण्याचा निर्धार करण्यात आला. मंत्रालयात सुरू केलेल्या एकल वापरातील प्लास्टिकच्या विरोधातील या मोहिमेद्वारे एक प्रभावी संदेश दिला. मला शाल श्रीफळ नको, त्याऐवजी मला 11 कापडी पिशव्या द्या, असे आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. मंत्रालयातील प्रत्येक विभाग एकल प्लास्टिक मुक्त झाला पाहिजे असा प्रयत्न आहे. त्यासाठी मंत्रालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घ्यावा असेही आवाहन त्यांनी केले. परिच्छेद. मंत्रालयात राबविण्यात आलेला पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम फक्त उपक्रम नसून हा एक जनसंदेश आहे. मंत्रालयात 9,500 कर्मचारी कार्यरत असून या सर्वांनी एकल वापर प्लास्टिक मुक्तीचा हा संदेश संपूर्ण महाराष्ट्रात न्यावा. माझे कार्यालय माझे घर प्लास्टिक मुक्त ही फक्त घोषणा नसून त्यांच्या अंमलबजावणीसाठी ठोस पावले उचलूया. प्लास्टिक मुक्त मंत्रालय हा संकल्प मनात ठेवून सर्वांनी कागदाचा वापर टाळू व कागद विरहित प्रणाली वापरात आणू, असेही मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी यावेळी सांगितले. परिच्छेद. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 5 जून रोजी गिरगाव चौपाटीवर सकाळी प्लास्टिक निर्मूलन स्वच्छता मोहीम पार पडली. त्यावेळी आपण सर्वांनी सिंगल यूज प्लास्टिक वापरणे थांबवले पाहिजे आणि त्याचे पूर्णतः निर्मूलन केले पाहिजे. अशा प्लास्टिकला पर्यायी उपाय शोधण्याचे आणि पुनर्वापराचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक संस्था व ट्रस्ट या उपक्रमात हातभार लावत आहेत, असे मंत्री श्रीमती मुंडे यांनी यावेळी सांगितले. या प्लास्टिक निर्मूलन स्वच्छता मोहिमेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, बृहन्मुंबई महापालिकेचे सफाई कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी एकत्र येत समुद्रकिनारा प्लास्टिक मुक्त केला. या अभियानामध्ये स्थानिक नागरिक, सफाई कर्मचारी, स्वयंसेवी संस्था आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. जोशी बेडेकर कॉलेज, मुक्ताई सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आणि अन्य संस्थांनी सहभाग घेतला. स्टॉप.